नमस्कार मित्रांनो, तुमचं ब्लॉग 2मध्ये सहर्ष स्वागत आहे. तर आपण चाललो आता हिमायतनगरला राधिकाला आणि राधिकाच्या मम्मीला दवाखान्यात न्यायचं आहे. तर या ठिकाणी पाहू शकता आपण हिमायतनगर जात असताना सुरुवातीचे जे काही जुने महिने आहेत, जुने महिन्यामध्ये हिमायतनगर तालुक्यामध्ये पेरणी चालली आणि पेरणीच्या दिवसामध्ये जुनेच्या 8 ते 10 तारखेच्या मध्ये अशा पद्धतीने तुम्हाला पीक पाहायला भेटते. म्हणजे अर्थात सांगायचं झालं की पावसाळा हा मान्सूनचा जो आहे लांबणीवर गेल्या कारणाने किंवा मान्सून लांबणीवर असल्या कारणाने जे लावगण असेल किंवा ते पेरणी असेल हे थोडीशी का होईना उशिरा म्हणजे अर्धलामच झालेली आहे. त्याच्यामुळे हे जी काही आता थोडीशी जमिनीच्या वर निघत आहे. पावसाळा यावर्षी मराठवाड्याच्या 8 जिल्ह्यामध्ये कमी असल्या कारणाने अशा पद्धतीने तुम्हाला पीक पाहायला भेटते. हे जे फुलेनगर आहे, आता फुलेनगर आपण पाहिलं त्याच्यानंतर या ठिकाणी आपलं समोरचं जे आहे ते सिद्धार्थनगर येते आणि सिद्धार्थनगरनंतर आपल्याला या ठिकाणी दिसतो मला सिद्धार्थनगरमध्ये जे विजयनगर आहे, विजयनगरमध्ये सुद्धा आजकाल बुकिंग या ठिकाणी झाली आहे प्लॉटची. ओके, तर पाहू शकता आता समोर आपल्याला काय येणार आहे तर रेल्वे स्टेशन येणार आहे. हिमायतनगरमध्ये आता पहिल्यापेक्षा सुप्रसिद्ध असं रेल्वे स्टेशन आहे. आणि आता तुम्ही पाहू शकता आपला ब्लॉग. तुम्हाला एक नवीन रिक्वेस्ट आहे, तुम्ही चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर एकदम फ्रीमध्ये सबस्क्राईब करून घ्या. कमेंट करा की तुमच्या राज्यामध्ये किंवा तुमच्या भागामध्ये किंवा तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या ठिकाणामध्ये कशा पद्धतीनं पाऊस पीक आणि पाणी आहे ते सांगू शकता. ह्या रेल्वे स्टेशन या सिद्धार्थनगर असं म्हणतात. तर सिद्धार्थनगरमध्ये आपण पोहोचल्यानंतर साईडला तुम्हाला दिसते रेल्वे स्टेशन आहे. चांगल्या पद्धतीने आता प्रगती झाली आहे रेल्वे स्टेशनची. चला मित्रांनो, फायनली आपण आता हिमायतनगरमध्ये पोहोचलो आहोत. हिमायतनगरच्या जवळ गेलो आहोत. हिमायतनगरपासून आपल्याला आता जायचं आहे थेट दवाखान्यामध्ये. कोणत्या दवाखान्यामध्ये जायचं आहे ते पाहण्यासाठी मित्र शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. दवाखान्यामध्ये कशासाठी जायचं आहे, दवाखान्यामध्ये काय करायचं आहे पाहायचं मित्रांनो. पहा, आता दवाखान्यामध्ये न्यायचं आम्हाला राधिकाला येत होती ताप. ओके, तापसाठी आम्हाला जायचं आहे दवाखान्यामध्ये. आता हिमायतनगरच्या आपण जवळपास या ठिकाणी जो असतो उमर चौक आहे, त्या उमर चौकाच्या जवळपास आपण पोहोचलो आहोत. तत्पूर्वी हिमायतनगरमध्ये असणारा जो पारडी फाटा आहे, नो पारडी फाटा किंवा पारडी फाट्यापासून आपल्याला या ठिकाणी जवळपास आपण आता शक्यतो पोहोचलेला आहे. तिथून आता या ठिकाणी आपल्याला जायचं आहे थेट हॉस्पिटलला किंवा दवाखान्यामध्ये. ओके, तर आपण हे पाहू शकता. चला, हे जे चौक आहे मित्रांनो, आता आपण महामार्ग 161चा जो महामार्ग आहे हे आपण क्रॉस करून आपल्याला समोर जायचं आहे. हे जो तुम्हाला दिसतो हे आहे उमर चौक. तशी चौक आहे, 4 ठिकाणी बाजूचा चौक आहे म्हणून हे आहे चौक. आता समोर आपल्याला जायचं आहे. जवळपास चौक केला आहे आणि आपला पुढे जायचं सरकारी दवाखान्यामध्ये. ओके, सरकारी दवाखाना आहे, डाव्या बाजूला दिसतो तुम्हाला सरकारी दवाखान्यामध्ये एंटर केला. फायनली आपण सरकारी दवाखान्यामध्ये गेल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. चला मित्रांनो, फायनली आपण आता हिमायतनगरमध्ये पोहोचलो आहोत. हिमायतनगरच्या दवाखान्यामध्ये म्हणजेच सरकारी दवाखान्यामध्ये आलेलो आहोत मित्रांनो. पाहू शकता उपजिल्हा रुग्णालय हिमायतनगर. ओके, पहा आता मध्ये गेल्यानंतर आपल्याला मध्ये जायचं आहे. मध्ये जाऊनंतर आपल्याला काढायची आहे महत्त्वाची पावती. ओके, पावती काढायचं. पावती काढण्यापूर्वी मित्रांनो सांगू इच्छितो की तुम्हाला इथं कोणत्याही पद्धतीचे पैसे आकारले जात नाहीत, किंतु बाकी तुम्हाला तुमचे आधार कार्ड, जे काही या ठिकाणी रुग्ण असेल किंवा पेशंट असेल त्या पेशंटसाठी मित्रांनो तुमचं आधार कार्ड असणं आवश्यक आहे.
बघा तुम्हाला राधिका दिसते, राधिकासुद्धा या ठिकाणी नंबर वाईज या ठिकाणी लागली आहे. या ठिकाणी तिने अल्फाबेट्सचं वाचन करण्याचा प्रयत्न करत आहे चांगल्या पद्धतीने. आणि तिच्या मम्मीला सांगायचं मम्मी या ठिकाणी सुद्धा HINAGR आहे. ओके ठीक आहे. तर या ठिकाणी बघा बराच या ठिकाणी गर्दी होती, क्राऊड खूप काय होती आणि क्राऊड असल्या कारणाने बराच टाईम लागला होता, परंतु डॉक्टरसुद्धा या ठिकाणी आलेले नव्हते. चला तर पुढे पहा. पहा मित्रांनो, हिमायतनगर तालुक्यामध्ये सुद्धा आता जे सरकारी दवाखाना आहे ते चांगल्या पद्धतीने इथं प्रगतिशील झालेला दवाखाना आहे. या ठिकाणी ज्यांचे त्यांचे स्पेशालिटी, उदाहरणामध्ये सांगायचं झालं तर नेत्रलयाची स्पेशालिटी आहे, दंत चिकित्साचा स्पेशालिटी आहे, त्याची लॅब ब्लडची लॅब चांगल्या पद्धतीनं आहे. डिलिव्हरी ज्या ठिकाणी आपल्या प्रस्तुतीगृहसुद्धा चांगल्या पद्धतीनं आहे. तर ज्यांची त्यांची स्पेशालिटी आता या दवाखान्यामध्ये या ठिकाणी आहेत. म्हणून आता पहिल्यापेक्षासुद्धा आता चांगली प्रगती आणि विकास या ठिकाणी हिमायतनगर तालुक्याच्या हॉस्पिटलचा किंवा दवाखान्याच्या ठिकाणी झालेला आपल्याला दिसून येत आहे. तर म्हणून बऱ्याच प्रमाणामध्ये हिमायतनगरच्या जेवढे काही या ठिकाणी तालुके असतील किंवा हिमायतनगर तालुका असेल, या ठिकाणी त्याच्या बाहेरचे काही लोक असतील ते हिमायतनगर तालुक्यामध्ये या ठिकाणी दवाखान्यामध्ये, सरकारी दवाखान्यामध्ये येत असतात. ते सोप्या भाषेमध्ये म्हणलं तर सांगायचं, सरकारी दवाखाना म्हणलं की सर्वांना कळत असतं, गव्हर्मेंट हॉस्पिटल. ओके. शेवटी पहा या ठिकाणी आमचं काय दिसणार ते बघ, तुला औषध द्यायला आता त्याला चांगलं उभा राहा. राधिकाच तुला बघाय काय करतो दिसाली ना आम्हाला, आम्ही बघायला तुला बाटल द्यायला तर पडशी पुढे जाणू पैसे रात्रीला 5 पाण्यात ते सर पाण्यात टाकायचं काय? पाणी टाकायचं, गरम करून टाकायचं. हो थंड करायचं पाणी याच्या लाईनपर्यंत टाकायचं. अच्छा ठीक आहे. आता दवाखाना झालेला आहे. आता घराकडे आम्ही जात आहोत. राधिकाचा आणि राधिकाच्या मम्मीचा दवाखाना झाल्यानंतर आता थेट आम्ही घराकडे निघत आहोत मित्रांनो. तर पाहता पुढे आता घराकडे जात असताना राधिकाची डिमांड होती दवाखान्यात झाल्यानंतर मला या ठिकाणी आईस्क्रीम किंवा कोण किंवा खाऊ घालण्याची. तर ते डिमांड आता पूर्ण करण्यासाठी आम्ही त्या मार्गाने जात आहोत. राधिका आलेली आहे.
आता आम्हाला जायचं आहे इलेक्ट्रिक दुकानावर. तर या ठिकाणी राधिकाने कुल्फी वगैरे खाल्लेली आहे. तर थेट आता इलेक्ट्रिक दुकानावर जाण्यासाठी आपण निघालो आहोत. हिमायतनगर तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी इलेक्ट्रिक दुकाने चांगल्या पद्धतीने असतात. ते आम्हाला या ठिकाणी फ्यूज, वायर, मार्टूल अशा पद्धतीने काही साहित्य घ्यायचं आहे मित्रांनो. दिवस राहिले ना घेता येणार आता. थेट आम्ही सोनार गल्लीच्या मार्गाने या ठिकाणी पिंचा गल्लीकडे किंवा पिंचा पॉईंट या ठिकाणी जात आहोत तिकडे. तर पहा, मी आता एका इलेक्ट्रिक दुकानावर पोहोचलो आणि इलेक्ट्रिक दुकानावर पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी साहित्य घेत आहोत. मी मागे सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी साहित्य घेत आहोत. कारण की माझ्या घरचा जे बोट असतो, इलेक्ट्रिक बोट, तो खराब झाला होता. त्याच्यामुळे मध्यस्थी राधिका पण कधी मध्येच डिस्टर्ब करत होती आणि तिला वाटत होती पप्पा काय घेत आहेत किंवा काय घेत नाही. तिला वाटत होतं की खाण्यासाठी सुद्धा या दुकानामध्ये काही असेल, म्हणून ती डोकावून पुन्हा पाहत होती. टेबलावर चढत होती. पप्पा इथे खाण्यासाठी काय भेटते अशी तिनं मागणी या ठिकाणी मला करत होती. तर मी तिला सांगितलं, बाई या ठिकाणी खाण्यासाठी काय भेटत नसते, फक्त इथं पाहण्यासाठी काही वस्तू असतात, ते तू गुपचूप पाहू शकतोस. आणि अशा पद्धतीने आम्ही घेतले आणि पुन्हा निघाले. व्हिडिओ केला सगळं सांगायचं लागतं की नाही कुठं कधी. नंतर आम्ही इकडे गेल्या तिकडे गेल्या. आता थेट नवरदेवाचं दर्शन झाल्यानंतर आम्ही निघालो आता परमेश्वर गल्लीच्या मार्गाने समोर मार्गस्थ करत आहोत. हे परमेश्वर गल्ली आहे मित्रांनो, परमेश्वर रोड आहे. साईडला परमेश्वर मंदिर तुम्हाला दिसते, तुम्हाला दाखवतो मित्रांनो. पहा, परमेश्वर मंदिर गेट दिसते. आणि अशाच पद्धतीने आम्ही आता घराकडे थेट निघत आहोत. परंतु घराकडे निघण्यापूर्वी आम्हाला आता थोडंसं याच्यामध्ये, म्हणजेच ही परमेश्वरची कमान आहे, सुरुवातीची परमेश्वर मंदिराची कमान आहे. या कमानीपासून तुम्ही आत परमेश्वर तिथं जे देवस्थान आहे त्यांच्याकडे तुम्ही जाऊ शकता. तर हे जे तुम्हाला वर दिसते कमान आहे, हिमायतनगरचे प्रवेशद्वार आहे ते. आणि आता आम्हाला जायचं आहे गाडीमध्ये फ्यूल टाकण्यासाठी किंवा गाडीमध्ये पेट्रोल टाकण्यासाठी. आम्ही थेट आता गाडीमध्ये पेट्रोल टाकण्यासाठी पेट्रोल पंपाकडे जात आहोत. कारण की जे वरती तुम्हाला दिसत आहे आभाळ ढगाळ वातावरण आहे, पाणी पडण्याची दाट शक्यता आहे. त्याच्यामुळे थोडीशी गाडी या ठिकाणी आम्ही लवकर कामे या ठिकाणी संपवून घराकडे निघत आहोत. आता थेट आम्ही पेट्रोल पंपावर या ठिकाणी आलेलो आहोत आणि पेट्रोल पंपावर या ठिकाणी फ्यूल भरून थेट आम्हाला जायचं आहे आता घराकडे. ठीक आहे. इथं आता फ्यूल भरत आहोत. फ्यूल भरणं झाल्यानंतर पहा, आता फ्यूल भरणं झालेलं आहे. जास्त पेट्रोल पंपावर गर्दी नसल्या कारणाने चला आपले काही पण काम लवकर झाले होते. कारण की हे काम झाल्यानंतर थेट आपला जायचं आता घराकडे. आता आपण आपल्याला गावाकडे किंवा आमच्या आंदेगावला जाण्यासाठी 2 मार्ग असतात. एक मार्ग असतो खडकी मार्ग, जे हायवेचा असतो, हायवे 161. तर दुसरा मार्ग असतो आम्हाला पारडी फाटा ते आंदेगावाकडे जाण्यासाठी टेमी मार्ग. दोन्हीचा पण टेमीला जावं लागते. टेमी मार्गाने सुद्धा तुम्हाला आंदेगावला येता येते आणि खडकी मार्गाने आंदेगावला येता येते. त्याचबरोबर पवना मार्गाने सुद्धा तुम्हाला आंदेगावमध्ये येता येते मित्रांनो. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही 2-3 मार्गाने आंदेगाव या ठिकाणी येऊ शकता. तर
चला आता आम्ही या ठिकाणी घराकडे निघत आहोत. घराकडे निघण्यासाठी आम्ही थेट पारडी फाट्यापासून तर खडकी फाट्यापासून तर आंदेगावला आम्ही जात आहोत. तर आता तुम्हाला जात असताना मित्रांनो हिमायतनगरचं प्रवेशद्वार दाखवतो. हे आता महामार्ग या ठिकाणी 161 आहे. किनवट नांदेड भोकर हा महामार्ग आहे. तर तुम्ही या ठिकाणी हिमायतनगरचं एक प्रवेशद्वार थोडंसं या ठिकाणी झलक त्यांची दाखवू शकतो. तर हे जात असताना किनवटकडे जात असताना डाव्या साईडला तुम्हाला हे प्रवेशद्वार लागते आणि तिथून तुम्ही हिमायतनगरमध्ये एंट्री करू शकता. हिमायतनगरमध्ये एंट्री करण्यासाठी 2 असतात. हे एक हिमायतनगरचं आहे, तर दुसऱ्या बाजूला या ठिकाणी वातावरण पहा, ढगाळ वातावरण अतिशय गडदपणे आलं. असं वाटत होतं की कदाचित या ठिकाणी गर्जना होऊन भला मोठा पाऊस सुरुवात होता, परंतु या ठिकाणी तसं काही झालेलं नाही. आम्ही समोर निघून गेलो आणि अशाच पद्धतीनं आम्ही या ठिकाणी आता जात आहोत. हातान फितन घ्यायला मधामध्ये चला फायनली पाऊस पडण्याच्या अगोदर आम्ही घरी पोहोचलो आहोत मित्रांनो. ठीक आहे, धन्यवाद. शेवटपर्यंत ब्लॉग बघितल्याबद्दल धन्यवाद. नवीन असाल तर अशा पद्धतीने चॅनल सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि इतरांपर्यंत शेअर काय विसरू नका. धन्यवाद.